का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 13 मध्ये आज आपण समास 7वा शिकणार आहोत. या 7व्या समासाचं नाव आहे प्रत्यय विवरण. समासाचं नाव आहे प्रत्यय विवरण. समास थोडा समजायला अवघड वाटेल, कठीण वाटेल, परंतु 2 गोष्टी आहेत. जरी समासाचा विषय कठीण असला, अवघड असला, तरी आपण लक्षपूर्वक ऐकलं, अगदी एकाग्र होऊन, तर समजायला काय कठीण नाही. सर्व साधू संत महात्म्यांनी आपल्यासारख्या लोकांना, बुद्धीला जे समजेल ते अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आता आपल्याला ऐकायची सवय नसल्या कारणाने तो विषय कठीण वाटतो, पण आता सांगितलं तसं आपण एकाग्र होऊन ऐकलं तर कोणताही विषय कठीण नाही, सोपा आहे. दुसरं असं आहे की आपल्याला काही गोष्टी समर्थ वारंवार पुन्हा पुन्हा सांगताना दिसतात. बरेच विषय असे आहेत की आपण पुन्हा पुन्हा तेच ऐकतो. मग त्यामुळे आपल्याला ते सोपे वाटले पाहिजे, अवघड वाटले नाही पाहिजे. मग दुसरं कारण काय पुन्हा पुन्हा सांगण्याचं, की आपल्या अंतःकरणावर, आपल्या मनावर तो विषय बिंबावा, तो विषय आपल्याला सोपा व्हावा, म्हणून तो पुन्हा पुन्हा सांगतात. या 13 सुरुवातीला आपण पहिले 2 समास पाहिले. आत्मानात्म विचार, सारासार विचार, त्याची पुनरावृत्ती थोडक्यात या समासात देखील केलेली आहे. समर्थांच्या मते मनुष्याने प्रथम आत्मानात्म विवेक करावा. त्यामध्ये आपल्याला असे अनुभवाला येईल की अनात्म एक असून आत्मा मात्र एकच आहे. अनात्म अनेक असून आत्मा मात्र एकच आहे. आपल्याला अनात्मविषय, अनात्म शब्द कठीण वाटतो, आत्मा समजतो. मग आत्माच्या विरुद्ध अनात्मा आहे. समोर सांगता की आत्मा एकच आहे आणि अनात्मा अनेक आहे. म्हणजे आपल्याला जे जे दिसत आहे ते सर्व अनेक आहे आणि ते सर्व अनात्मा आहे. अनात्मा हे जड असल्याने अनात्मा जो आहे तो जड आहे. त्यामुळे आत्माच सर्व जडाला चेतना देतो. जड म्हणजे निर्जीव, सोप्या भाषेत त्याला निर्जीव म्हणतात. आत्माच सर्व जडाला चेतना देतो म्हणजे सजीव बनवतो. सर्व दृश्याला चेतना देणारा तोच सर्वात्मा किंवा त्यालाच अंतरात्मा म्हणतात. येथपर्यंत सर्व चंचलाचा प्रांत आहे. हे पण शब्द आपण अलीकडे पुन्हा पुन्हा ऐकतो. चंचल, निश्चळ. चंचल म्हणजे अस्थिर, आपण शब्द वापरतो व्यवहारात. चंचल मन आपलं चंचल आहे, अस्थिर आहे, एका जागी राहत नाही. आणि त्याच्या विरुद्ध निश्चल आहे, जे कधी चळत नाही, स्थिर आहे, कधी आपली जागा सोडत नाही, त्याला म्हणायचं निश्चळ. येथपर्यंत सर्व चंचळाचा प्रांत आहे. मग मनुष्याने सारासार विचार करावा. पहिला गेला आपल्याला आत्मानात्म विवेक करावा आणि नंतर सांगतात आत्मानात्म विवेक झाल्यानंतर आत्मा काय अनात्मा काय याची ओळख पटल्यानंतर, हे समजल्यानंतर मनुष्याने सारासार विचार करावा. ते केल्याने काय होणार? सर्व चंचलाचा, जे चंचल आहे अस्थिर आहे, आणि कोण अस्थिर आहे तर सर्व चंचलाचा
म्हणजे प्रकृतीचा निराश होईल आणि साररूप निश्चळ परब्रह्म तेवढे शिल्लक राहील. प्रकृती चंचल आहे. आपण सारासार विचार केल्याने त्या प्रकृतीचा निराश होईल आणि मग जे शिल्लक राहील ते केवळ निश्चळ परब्रह्मच राहील. पण या दोहीमध्ये, आत्मा अनात्म विवेकामध्ये आणि सारासार विचारामध्ये विचार करणं ही मुख्य गोष्ट आहे. कारण विचार हे अर्थाचे वाहन आहे. विचाराने अर्थ निर्माण होतो आणि अर्थ निर्माण झाला की अंतरात्मा त्या अर्थाने भरून जातो. जो अर्थ तयार झालेला आहे, विचार केल्यानंतर जो अर्थ समजलेला आहे तो अर्थाने भरून जातो. अंतरात्मा त्या अर्थाने भरून जातो. अर्थ जितका सूक्ष्म आणि विशाल तितका अंतरात्मा देखील सूक्ष्म आणि विशाल बनतो. अर्थ निसंशय असेल म्हणजे अर्थामध्ये कोणताही संशय नसेल तर अंतरात्मा देखील निसंशय बनतो. म्हणून समर्थ सांगता आपल्याला, मनुष्याने देवाचा शोध करावा. देवाच्या विचाराने अंतरात्मा भारून टाकावा. आपल्याला जसं एखाद्याला व्यवहारामध्ये आपण म्हणतो वेळ लागलं एखाद्या गोष्टीचं, तसं आपल्याला वेळ लागलं पाहिजे देवाचा शोध घेण्याचं. देवाच्या विचाराने आपला अंतरात्मा भारून टाकावा. खरा करता कोण आहे ते विवेकाने ओळखण्यातच खरे सुख आहे. स्वामीजी सांगतात, परमार्थामध्ये प्रत्यया वाचून सर्व व्यर्थ आहे. प्रत्यय म्हणजे अनुभव, या समासाचं नावच आहे प्रत्यय विवरण. प्रत्यय म्हणजे अनुभव. परमार्थामध्ये प्रत्यय आला नाही, अनुभव आला नाही तर सर्व व्यर्थ आहे. परमात्म वस्तू निर्मळ, निश्चळ आणि निराभास. निराभास म्हणजे भासरहित आहे. तिला फक्त आकाशाचा दृष्टांत देतो. परमात्मा वस्तूला कोणता दृष्टांत देता तो आकाशाचा. असीम अमर्याद पसरलेला जो अवकाश त्याला आकाश म्हणतात. अवकाश शब्दाचं अपभ्रंश झालेलं आहे आकाश. आधी मोकळी किंवा रिकामी जागा असते. अवकाश, आकाश म्हणजे काय? आधी मोकळी किंवा रिकामी जागा असते आणि मग त्यामध्ये निरनिराळे पदार्थ उत्पन्न होतात. असा हा अगदी प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतो. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही ते खरे मानता येत नाही. अनुभव आला तर आपण म्हणतो की ते खरे आहे. अनुभव नसेल तर आपण खोटं म्हणतो. जड, त्याला दुसरा शब्द आहे अनात्म. जड जितके चंचल असते, सूक्ष्म तितके निश्चल असते. ब्रह्मवस्तू निश्चळ असते, अंतरात्मा चंचल असतो. हे ध्यानात येण्यासाठी, हे आपल्या लक्षात येण्यासाठी समर्थ आपल्याला वायूचा दृष्टांत देतात. कोणती गोष्ट समजण्यासाठी? ब्रह्मवस्तू निश्चळ आहे आणि अंतरात्मा चंचल आहे हे समजण्याकरता दृष्टांत देतात वायूचा. ते म्हणतात, आकाशात जसा वायू भरलेला असतो त्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये अंतरात्मा असतो. घटाकाश, घटाकाश हा दृष्टांत ब्रह्माला देतात आणि घटातील पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाला अंतरात्म्याशी जोडतात. घटाकाश म्हणजे काय? घट आणि आकाश असे दोन शब्द आहेत. घट म्हणजे आपल्याला माहिती आहे मातीचा घडा, मातीचं भांडं, त्याला घट म्हणतात. आपण नवरात्रीला जी स्थापना करतो त्याला शब्द येतो घटस्थापना. तर घट म्हणजे मातीचे भांडे, त्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. घटाकाश हा दृष्टांत दिलेला आहे. घरातील पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाला, घरातील नाही, घटातील
घटामध्ये पाणी असतं आणि पाणी उरल्यानंतर प्रतिबिंब पडतं, त्याला अंतरात्माही जोडतात. यावर विचार केला, जर आपण यावर विचार केला तर दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. घटाकाश आणि घटामध्ये असलेल्या पाण्याचं प्रतिबिंब, दोघांचा अर्थ वेगळा आहे. बघूया काय सांगतात. रिकाम्या घड्यामध्ये आकाश भरून असते. जरी पाणी नसलं तरी पण त्याच्यामध्ये आकाश म्हणजे अवकाश भरून असते. घड्याची काही हालचाल झाली तरी आतील आकाश निश्चळ असते. ब्रह्म त्या आकाशाचे निश्चळ असते. पण समजा घड्यात पाणी भरले तर त्या पाण्याच्या उपाधीमुळे त्यामध्ये पडलेले आकाशाचे प्रतिबिंब घडा हलल्यानंतर ते सुद्धा हलू लागते. घडा हलला की आकाश देखील हलतं. वास्तविक हलतं का आकाश? आकाश नाही, पण आपल्याला ते तसं भासतं. आकाशाचे प्रतिबिंबसुद्धा हालचाल करते, कारण का ते चंचल आहे असे भासते. जाणीवरूप अंतरात्मा त्या प्रतिबिंबाप्रमाणे चंचल आहे. वास्तविक आकाश एकच आहे, ते निश्चल आहे, पण ते पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासते. त्याचप्रमाणे ब्रह्म एकच आहे, परब्रह्म एकच आहे, ते निश्चल आहे, पण अविद्येच्या उपाधीमुळे तेच अंतरात्मा या रूपाने चंचलपणे अनुभवाला येते. जे जे उत्पन्न झाले ते ते सर्व भूत होय. जे जे निर्माण झाले ते ते सर्व भूत आहे. जे जे निर्माण होते त्याचा नाश होतो. यावरूनच जे जे काही येते आणि जाते ते सर्व चंचल आहे असे ओळखावे. आणि हे दृश्य जगत देखील निर्माण होते आणि त्याचा विनाश होतो, म्हणून हे दृश्य जगत कसं आहे? चंचल आहे. अविद्या जड स्वरूप आहे, अंतरात्मा चंचल आहे. अविद्या म्हणजे जणू काही जड कापूर. पुन्हा एकदा आपल्याला दृष्टांत दिला. अविद्या म्हणजे काय? जणू काही जड कापूर. आणि अग्नी म्हणजे जणू काही चंचल आत्मा. चंचल आत्मेला म्हटलेला आहे अग्नी, आणि अविद्येला म्हटलेला आहे कापूर. बघा आता पुढे, कापूर पेटला की दोन्ही तात्काळ जळून विझून जातात. कापूरही विझतो आणि अग्निसुद्धा विझून जातो. त्याचप्रमाणे अविद्या नाहीशी झाली की अंतरात्मा नाहीसा होऊन निश्चळ ब्रह्म शिल्लक उरते. ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ वर्गातील आहेत आणि अंतरात्मा आणि वायू हे चंचल आहेत. आता हे खरे आहे की खोटे आहे याची परीक्षा कोण करू शकतो? परीक्षकच करतात. जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत, तर सूक्ष्म आत्मा हा एकच आहे अशी धारणा, असा दृढ विचार होणे, याला आत्मानात्म विवेक म्हणतात. शब्द जरी कठीण असला तरी समर्थांनी सोपी व्याख्या केली की स्थूल पदार्थ अनेक आहेत आणि सूक्ष्म आत्मा एकच आहे असा दृढ विचार आपल्या मनात होणे, याला आत्मानात्म विवेक म्हणतात. त्या आत्म्यालाच जगात चालवणारा जगन्नायक म्हणतात. या जगाला चालवणारा कोण आहे? तो आत्माच आहे. सारे जड अनात्मरूप समजावे, त्यांना अंतरात्मा चेतना देतो. सर्व जड वस्तूंमध्ये राहून तो त्यांना चेतना देतो. वस्तू जड आहेत, पण त्यांना चेतना देणारा सर्वात्मा आहे. पण हा सर्वात्मा असू दे नाहीतर अंतरात्मा असू दे, हा चंचल आत्माच आहे, निश्चळ आत्मा नाही. ज्याच्या ठिकाणी यत् किंचितही जरासुद्धा दृश्याचा भ्रम नाही, ते निश्चळ परब्रह्म समजावे. विमल ब्रह्म
भ्रमरहित असते, त्याला कोणताही भ्रम होत नाही, ते अगदी जसेच्या तसेच आहे, तसेच राहते. म्हणून स्वामीजी सांगतात, मनुष्याने प्रथम आत्मानात्म विचार करावा, त्यानंतर मग सारासार विचार करावा. कारण सारासार विचार केल्याने प्रकृतीचा संहार घडतो, प्रकृतीचा नाश होतो. प्रकृतीचा संहार निराश झाल्याने विवेक प्रलय साधतो आणि मग दृश्य विश्व असून देखील, दिसत असून देखील नसल्यासारखे होते. ज्या वेळेला विवेक प्रलय साधतो त्यावेळेला दृश्य विश्व असून देखील नसल्यासारखे होते. अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुण ब्रह्मस्वरूपामध्ये अंतर्धान पावतो. श्री समर्थांनी विवेकावर विलक्षण भर दिलाय. विवेक करण्याची युक्ती साधली, ज्या कोणाला विवेक करण्याची युक्ती साधली तर साधकाचे अंतरंग अध्यात्माने काठोकाठ भरून जाते. अर्थाशी एकरूप होण्याची कला, ब्रह्मतत्वाशी समरस होण्याची कला अत्यंत उपयोगी पडते. म्हणून निसंदेहपणे अर्थाशी एकाकार व्हावे, समरस व्हावे, असा समर्थांचा आग्रह आहे. सूक्ष्माकडे नेणारा म्हणजे वर चढणारा अर्थ अंतःकरणात उदय पावला तर अंतरात्मा सूक्ष्माकडे जातो आणि तो स्वतः सूक्ष्म बनतो. परंतु जर सूक्ष्माकडे न जाता स्थूलाकडे ओढणारा अर्थ अंतःकरणात प्रगट झाला, उलट झालं, सूक्ष्माकडे न जाता स्थूलाकडे ओढणारा अर्थ अंतःकरणात प्रगट झाला तर अंतरात्मा स्थूलाकडे खाली येतो, स्वतः अधिकाधिक स्थूल बनतो आणि मग तो जगातील जड वस्तूंना चिकटतो. अंतरात्म्याचा एक असा गुण आहे की तो अर्थासारखे रूप घेतो. अर्थ जिकडे नेईल तिकडे जातो. आपण कल्पना करीत गेले तर कोणत्या तरी संशयाने तो आत्मा घेरला जातो, तो अनात्मा घेरला जातो, अंतरात्मा घेरला जातो. आतमधील अर्थ अगदी संशयरहित असेल तर अंतरात्मासुद्धा निसंशय बनतो आणि अर्थ अनिश्चित असेल तर अंतरात्मा पण तसाच अनिश्चित बनतो. साहित्यातील 9 रस माहीत असतील आपल्याला. साहित्यातील 9 रस शृंगार, हास्य, करुण, भयानक वगैरे 9 रसांचे वर्णन सुरू असेल तर श्रोत्यांचा अंतरात्मा त्या त्या रसांशी एकरूप होतो. जर समजा हास्यरसाचं वर्णन चालू असेल, एखादा वक्ता हास्यरसाचं वर्णन करत असेल, हास्य कविता तो सांगत असेल तर श्रोते देखील त्याच्याशी रंगून जातात, समरस होतात. एखादं भयानक वर्णन सुरू असेल तर श्रोत्यांवर परिणाम होतो त्या रसाचा. सरड्याचे वैशिष्ट्य सर्वांना माहिती आहे. सरडा प्राणी सर्वांना माहिती आहे. ज्या रंगाशी त्याची संगती होते तो रंग त्याच्यावर चढतो. आपल्या अंतरात्म्यासुद्धा तसेच आहे. म्हणून मनुष्याने उत्तम मार्ग शोधून त्याच मार्गावरून चालावे. उत्तम मार्ग कोणता? जो साधू संतांनी आपल्याला घालून दिलेला आहे. ज्या मार्गाने ते स्वतः गेले त्या मार्गाने आपण चालावे. नवीन मार्ग बनण्याचे आपण भानगडीत पडू नये. उत्तम अन्नाविषयी बोलणे निघाले तर मन त्या अन्नाशी तदाकार होते, तद्रूप होते. एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन केले तर मन त्याच्याशी समरस होऊन जाते. अशा रीतीने सांगण्याचं तात्पर्य काय? ज्या पदार्थाचे वर्णन करावे त्या पदार्थाशी आपले मन एकरूप होऊन जाते.
अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. 2-3 आपल्याला समन्याने सांगितलेली आहेत. वर्णन केलेल्या वस्तूशी मन एकाकार होते की नाही हे प्रत्येकाने अंतरेच्या अनुभवानं ओळखावे. मनुष्य डोळ्यांनी जे जे पाहतो आणि कानांनी जे जे ऐकतो, मनुष्य डोळ्यांनी जे जे पाहतो आणि कानांनी जे जे ऐकतो त्याच्या अंतर्यामी घट्टपणे जाऊन बसते. म्हणजे आपण ऐकतो पाहतो ते आपल्या अंतरंगामध्ये अंतर्यामी घट्ट जाऊन बसते. आता त्यापैकी जे ऐकलेले आहे, पाहिलेले आहे, त्यापैकी आपल्या हिताचे कोणते आणि अहिताचे कोणते याची परीक्षा फक्त परीक्षकच करतात. यासाठी मनुष्याने आपल्या अंतर्यामी देवाकडे नेणारा अर्थच अंतरंगात भरून जाईल असा विवेक करावा. वाटेल ते करावे आणि देवाचा शोध घेऊन आनंदरूप बनावे. कारण स्वतः भगवंतच आनंद स्वरूप आहे, सुखरूप आहे. म्हणून आपण देवाचा शोध घेऊन सुखरूप व्हावे, आनंदरूप बनावे. म्हणून इतर सर्व काही सोडून द्यावे आणि फक्त देवाचा शोध घ्यावा. असे केले तरच जीवनाचे रहस्य काही प्रमाणात उलगडेल. वास्तविक देवाने अनेक प्रकारची उत्तमोत्तम सुखे आपल्यासाठी तर निर्माण केली आहेत, परंतु अज्ञानामुळे लोकांना ती प्राप्त होत नाही. मार्ग चुकल्यामुळे ती सुखे त्यांना आयुष्यभर मिळत नाही. इतर सर्व काही सोडून माझा शोध करा असे स्वतः भगवंतच बोलून गेला आहे. पण लोक भगवंताच्या शब्दाला मानितच नाहीत. त्यामुळे असा विचित्र परिणाम होतो की लोकांना नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. आपल्या आयुष्यामध्ये त्यांना दुःखाला सामोरे जावे लागते. त्यांना सर्व काळ आपल्या आयुष्यातला दुःखात काढावा लागतो. मनामध्ये सुख प्राप्त व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपण प्रार्थना देखील करतो, सर्वेपी सुखिना संतु, सर्वांनी सुखी व्हावे आणि आपण स्वतःही सुखी व्हावे अशी आपण प्रार्थना करतो. प्रत्येकाची इच्छा असते, परंतु ती सफल होत नाही, आपल्याला सुख मिळत नाही. खरं तर मनुष्याजवळ केवढा मोठा सुखाचा खजिनाच आहे, पण वेडा मनुष्य केवळ आपल्या अज्ञानामुळे सुखाला आचवतो, सुखापासून वंचित होतो. मला सुख हवे आहे असा ध्यास प्रत्येकाला असतो, पण जन्मभर दुःख भोगण्यातच त्याचा अंत होतो. तरी शहाण्या माणसाने असे करू नये. समर्थ सांगतात, या मनुष्य जन्मातच आपल्याला भगवंताचे सुख मिळेल असेच मनुष्याने वागावे. देवाचा शोध करण्याआधी त्याने ब्रह्मांडही पालथे घालावे. इतकेच नाही तर ब्रह्मांडाच्याही पलीकडे जावे. मुख्य देवच हस्तगत झाल्यानंतर मग आपल्याला कशाची कमी पडत नाही. परंतु लोक अगदी वेडेपणा करतात, विवेकाला सोडून देतात, अविवेकाने वागतात, सारासार विचारच करीत नाहीत. खरं तर विवेकाने वागण्याचे फळ सुख आहे, तर अविवेकाने वागण्याचे फळ केवळ आणि केवळ दुःखच आहे. म्हणून यापैकी मनाला पटेल ते मनुष्याने करावे, अगदी अवश्य करावे. जो खरा करताय त्याला ओळखणे म्हणजे विवेक होय. ज्याने हा विवेक टाकून दिला तो अतिशय दुःखी झाला. म्हणून समर्थ म्हणतात, आता हे बोलणे बस झाले. खऱ्या कर्त्याला ओळखणे यामध्ये आपलेच हित आहे, कल्याण आहे. म्हणून शहाण्या माणसाने आपले हित साधण्यात चुकू नये. म्हणजे खऱ्या कर्त्याचा, परब्रह्माचा, देवाचा
आपण शोध घ्यावा असं आपल्याला समर्थांना सांगायचं आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 13व्या दशकातील प्रत्यय विवरण नावाचा 7वा समाज पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण